राजकारणात सातत्याने अपयश, सलग 94 निवडणुकांमध्ये पराभव अशा राजकीय नेत्याचं तारुण्य आता सरता सरता सरेना आणि त्याला यश काही केलं मिळेना. असं असताना हा बाबा थायलंडला जात असेल तर त्यात वावगं ते काय आहे? आणि आपल्याकडचे विरोधकही या खरं तर महत्त्वाच्या मुद्द्याला फालतू समजून पप्पू गया थायलंडसारखे मीम्स बनवण्यात धन्यता मानत होते. पण एक लक्षात घ्या, US, UK सारख्या देशांना भेटी देणं हे नजरेत येतं. तिथं होणारे प्रोग्राम स्कॅन होतात, पण थायलंड म्हटलं की सगळे सुशेगात होतात. थायलंड ना, पप्पू गया मसाज करायला. पण पप्पू या भ्रामक संकल्पना पसरवून आपले सगळे महत्त्वाचे अजेंडे सेट करायला मुद्दाम या साऊथ ईस्ट एशियन कंट्रीजमध्ये जात असतो. राहुल गांधी हे एक असं व्यक्तिमत्व आहे की ज्यांच्याकडे भारतासारख्या खंडप्राय देशातल्या संसदेतल्या विरोधी पक्षनेत्याची जबाबदारी आहे. एका बाजूला या देशातले सारेच लिबरल विचारवंत सातत्यानं मोदींच्या नेतृत्वातल्या NDA सरकारला हुकुमशहा, तानाशहा असं लेबल लावत फिरत असतात. तसं असताना या देशात फक्त सत्ताधारी आघाडी स्ट्रॉंग दिसते असं वाटत असताना विरोधी पक्षनेता म्हणून राहुल गांधी या तरुण नेत्याची जबाबदारी प्रचंड वाढलेली असते. पण हा माणूस सातत्यानं आपल्या या जबाबदारीपासून पळ काढत असतो. त्याला भारतातलं वातावरण फारसं मानवत नाही. तो दर 2 महिन्यांनी परदेशात पळ काढत असतो आणि 20-20 दिवस, 25-25 दिवस देशाबाहेर राहून या देशातल्या विरोधकांचं नेतृत्व करत असतो. आता हा परदेशात राहून आपल्या देशातल्या विरोधी पक्षाचं नेतृत्व कसं करत असतो हा संशोधनाचा विषय आहे. तरीही राहुल गांधी सातत्याने परदेशात जातात. त्या देशांमध्ये थायलंड या देशाचं नाव आघाडीवर होतं मागचा जर सगळा डेटा काढला तर त्या देशांमध्ये थायलंड आधी आघाडीवर होता. नंतर फिलिपिन्स हे अजून एक नाव जोडलं गेलं. त्यानंतर ते लंडन आणि अमेरिकेचे राजनैतिक दौरे करू लागले. तिकडे त्यांना सोरोसी ज्ञान पाजलं जातं असा आरोप केला जातो, कारण हे तिकडे जाऊन भारत विरोधी अजेंडा चालवणाऱ्या संस्थांच्या सेमिनार्सना भेट देतात, तिकडे भाषणं ठोकतात. सोरोसचा जो काही फंड आहे तो भारतात कुठल्या कुठल्या आंदोलनांना पुरवायचा याची आखणी करतात. हे सारे आरोप आहेत बरं का, मी नाही म्हणालो असं. यातला एकही आरोप आजवर कोणी पुराव्यांनिशी सिद्ध केलेला नाहीये, त्यामुळे आरोप आहेत. अमेरिकेत किंवा ब्रिटनमध्ये जेव्हा हे महाशय असतात तेव्हा त्यांच्या भेटीगाठी ज्या लोकांशी होतात त्यांचा पूर्व इतिहास किंवा त्यांचं बॅकग्राऊंड हे इंटरनेटवर सर्च केल्यावर समजतं आपल्याला कोण कोण असतात. पण राहुल गांधी हे भारतातल्या अशा 46% पुरुषांचं प्रतिनिधित्व करत वारंवार बँकॉक, पटायाला जात होते की ज्यामुळे सर्वसामान्य माणसाची प्रतिमा त्याच्या घरातल्यांच्या सुद्धा नजरेत धुसर होत असते. हा उठसूट बँकॉकला का जातो असा प्रश्न अनेक घरांमधून विचारला जातो. अर्थात आपल्याकडच्या पुरुषांमधला एक मोठा वर्ग असाही आहे, तो फक्त पटायामधले फटाके वाजवायला जाणारा नसतो. अनेकांच्या बँकॉकसारख्या शहरातल्या विदेशी कंपन्यांच्या हेडक्वार्टर्समध्ये मीटिंग्ज असतात. इथल्या मॉल्समध्ये खरेदी हे सुद्धा एक कारण आहे थायलंडला व्हिजिट देण्याचं. थायलंडच्या उत्तरेला काही चांगली ठिकाणं आहेत. फुकेत, क्राबी अशी बेटं आहेत जी फॅमिली पिकनिकसाठी जगातली जी काही निवडक प्रेक्षणीय स्थळं आहेत त्यातली नंबर 1, 2, 3 अशा याच्या रँकमध्ये येतात. पण आपल्याला बँकॉक म्हटलं की फक्त फटाके आठवतात, पटाया आठवतं. पटायामध्ये किंवा तत्सम शहरांमध्ये वेगवेगळे मसाज स्पा आहेत, पार्लर्स आहेत जे प्रसिद्ध आहेत. म्हणजे अगदी थाई मसाज ते चायनीज मसाज, अनेक जण त्या ऑथेंटिक मसाजसाठी आणि रिलॅक्सेशनसाठी म्हणजे हे एक कारण असतं, या कारणासाठी तिकडे जात असतात. राहुल गांधीही अशाच एका मेडिटेशन सेंटरमध्ये नियमित जात असावे असा माझा कयास आहे, कारण त्यांचं अनेकदा लॉन्चिंग करूनही ते फेल ठरलेत. मी पॉलिटिकल लॉन्चिंगबद्दल बोलतोय बरं का. रॉकेट कसं लॉन्च होतं ते काय आपल्याला माहीत नाही. राजकारणात सातत्याने अपयश, सलग 94 निवडणुकांमध्ये पराभव अशा राजकीय नेत्याचं तारुण्य आता सरता सरता सरेना आणि त्याला यश काही केलं मिळेना. असं असताना हा बाबा थायलंडला जात असेल तर त्यात वावगं ते काय आहे? आणि आपल्याकडचे विरोधकही या खरं तर महत्त्वाच्या मुद्द्याला फालतू समजून पप्पू गया थायलंडसारखे मीम्स बनवण्यात धन्यता मानत होते. पण एक लक्षात घ्या, US, UK सारख्या देशांना भेटी देणं हे नजरेत येतं. तिथं होणारे प्रोग्राम स्कॅन होतात,
पण थायलंड म्हटलं की सगळे सुशेगात होतात. थायलंड ना, पप्पू गया मसाज कराने. पण पप्पू या भ्रामक संकल्पना पसरवून आपले सगळे महत्वाचे अजेंडे सेट करायला मुद्दाम या साऊथ ईस्ट एशियन कंट्रीजमध्ये जात असतो. 6-8 महिन्यांआधी हा बाबा फिलिपिन्स, सिंगापूर करत करत मलेशियाला पोहोचला. तिथं तो आपला तो झाडफूकवाला बाबा जाकीर नाईक तो आहेच बसलेला, त्यालाही भेटला. सोरोसच्या टीमने बुक केलेल्या हॉटेलमध्ये एका फिलिपिनो तरुणीसह आपला पप्पू तिथं 1 दिवसाचं ट्रेनिंग घेऊन आला. अशा चर्चा मागे रंगल्या होत्या, फोटोही आले होते. त्या टुकटुकमध्ये, मी ते तिकडची रिक्षा जी असते त्या टुकटुकमध्ये बसून त्याचे फोटोजही समाज माध्यमांवर झळकले. अनेकांनी या घटनेतली न्यूज व्हॅल्यू जोखली आणि बातम्याही केल्या, पण सरकार, IB, रॉ आणि NIA यासारख्या संस्था यावर गप्प काय आहेत, हे आजवर माझ्या बालबुद्धीला पडलेलं कोड आहे. आता काल संसदेत गिरिराज सिंग नावाच्या भाजपच्या खासदारानं राहुल गांधींच्या अशाच एका परदेशवारीची छायाचित्र, जी खरं तर सोशल मीडियावर गेल्या महिन्यातच झळकली होती, जे हे कॉक्रोच आंदोलन जे झालं त्याच्या आधी हे जे गायब होते ते कुठे होते हे दाखवणारे फोटो काही लोकांनी टाकले होते. त्यावर एक प्रश्न विचारला तर मोठा बवाल झाला की हे फोटो राहुल गांधींचे जर असतील, म्हणजे राहुल गांधी त्या फोटोत दिसत आहेत, तर मग त्यांच्या सोबतची लोक कोण आहेत, हा प्रश्न विचारला गेला. तर बवाल झाला, काँग्रेसी भडकले, सुप्रिया सिने सारखे जे मंडळी आहेत ते लागले बॉम्ब करायला. राहुल गांधी हे काही साधं सुद्धा प्रकरण नाहीये बरं का. त्याला भाजपच्या IT सेलनं पप्पू पप्पू म्हणून सेट केला आणि तो स्वतःही त्या इमेजमध्ये सेट होत गेला. ही पप्पूवाली इमेज त्यानं ब्रेक करण्याचा कधीही साधासा प्रयत्न केल्याचं माझ्या तरी पाहण्यात नाहीये. पण 100% हा पप्पू नाहीये, लक्षात घ्या तुम्ही. हा 56 वर्षांचा घोडा अजून लग्नाविना आहे. काय तर तो थायलंडला वर्षावर जातो म्हणून लग्न नाही करायचं. तर बोलायला सारं सोपं वाटतं, पण हा का जातो तिकडे, कशाला जातो, त्याच्याकडे ब्रिटिश पासपोर्ट सुद्धा आहे, म्हणजे तो ब्रिटिश नागरिक आहे. या दुहेरी नागरिकत्वावर कोण बोलणार. वर भारतात दत्तात्रय गोत्री ब्राह्मण असल्याचं सांगतो, बनियांच्या वरून जानवं घालतो, ही सगळी थेरं चालतात त्याची इथं. त्याचं दुहेरी नागरिकत्व, त्याच्या सोकॉल्ड परदेशी वाऱ्यांमध्ये दिसणाऱ्या बायका आणि आता त्या बायकांसोबत दिसणारी पोरं, अरे यावरच आपण चर्चा करणार नाही का. राहुल गांधी हा सोरोस आणि डीप स्टेटनं भारतात पेरलेला टाइम बॉम्ब आहे, हे कोणाच्या लक्षात काय येत नाहीये. आता हा जो फोटो जो सर्वत्र झळकतोय, त्याचबरोबर हा एक व्हिडिओही आहे पोराबाळात रमलेला पप्पू. त्यावरून काही लोकांना काय आनंद झालाय, जणू काही अलिबाबाच्या गुहेचा पत्ता सापडला. कुठे अलिबाबाची गुहा, आता फक्त त्या गुहेच्या दाराशी जायचा अवकाश आणि खुल जा सिमसिम म्हणायचा अवकाश, की दे दणादन पैसाच पैसा. तसं इथं दे दणादन राजकारणच राजकारण सुरू झाले. या फोटोतल्या पोराचा चेहरा नीट निरखून बघा, रॉबर्ट वड्रासारखा दिसतोय का नाही जरासा. अहो मागे त्या आमिर खानच्या एका नाजायज बालकाच्या आईनं दावा केला होता, ती ब्रिटिश जर्नलिस्ट जेसिका हाइन्स, हिचं जे पोरग आहे जॉन नावाचं, JAAN जॉन, नॉट जॉन. तर या जॉनकडे पाहिलं तर चटकन कळतं की हे आमिर खानचंच काम आहे. राहुल गांधी आणि रॉकेट लॉन्चिंग हा जरा गहन आणि अनाकलनीय विषय आहे, त्यामुळे फोटोतलं लॉन्चिंग याच लॉन्च पॅडवरून झालेलं असावं का की नसावं याबाबत देखील शंका आहे. आणि ते लोक जे राहुलसोबत दिसत आहेत ते कुणीही असू शकतात, XYZ. याला काय सवयच आहे, दिसलं समोर की धर, हात धरतो तो. याच्या पांढऱ्या रंगाच्या टी-शर्टच्या मागे देखील एक कलर कोड दडलाय. त्यावर मी एक व्हिडिओ करणार आहे, एका एक्सपर्टशी बोलून तुम्हाला सांगेन, कदाचित त्यांचा पॉडकास्टही करेन. पण हे आपल्याला गबाळं वाटणारं ध्यान प्रत्यक्षात जाम धोकादायक हे आपणही समजून घेतलं पाहिजे. अर्थात आपल्या गुप्तचर यंत्रणांना याची खबर असेलच, आपण आपलं सगळ्यांना समजावं म्हणून बोलत असतो. नाहीतर आपली काय एवढी कुवत ऐपत आणि पोचही नाही की इंटेल्स, IB, रॉ, NIA अशा जडजंबाळ शब्दांशी खेळणं. आपण काय बुवा साधी माणसं, अजून बँकॉकला पण गेलेलो नाही. पप्पू सतत जातो. बोला.